राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर मुंबई विमान सेवेचे उद्घाटन करण्यात आलं। याच कार्यक्रमात फडणवीस यांनी सोलापूरसाठी आणखी 2 अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। त्यातली एक म्हणजे सोलापूरला लवकरच एक चांगला IT पार्क तयार करणार आहोत। दुसरी, सोलापूरकरांना 7 दिवस 24 तास पाणी देणार। या 2 मोठ्या घोषणा केल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात एखाद्या शहराचा जिल्ह्याचा विकास करायचा असेल, तिथे रोजगार आणि उद्योग आणायचे असतील तर हवाई सेवा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आज उद्योजक पाहतात कुठला जिल्हा हवाई सेवेने जोडलाय, कुठे विमान उतरता येत आहे, कुठे फंक्शनल विमानतळ आहे। त्या आधारावर उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीबाबतचा निर्णय करतात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे। वेगवेगळ्या प्रकारे जगाच्या मार्केटशी आपण जोडले जात आहे। अशा परिस्थितीत जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर फंक्शनल एअरपोर्ट असणं आणि एअर कनेक्टिव्हिटी असणं अत्यंत आवश्यक आहे। हे अत्यंत महत्त्वाचं असतं। या सोलापूरमध्ये तर अनेक वर्षापासून एअरपोर्ट होतं, पण ते चालत नव्हतं, अशी टीका त्यांनी केली। खूप वर्षांपूर्वी विमान सेवा सुरू झाली, ती 7 दिवसात बंद झाली। 2009 साली पुन्हा विमान सेवा सुरू झाली आणि ती पुन्हा बंद झाली। अशा पद्धतीनं इथं हवाई सेवा सुरू होऊ शकत नव्हती, पण 2014 नंतर आम्ही सुरू केला, कारण सोलापूर सारखं महत्त्वाचं शहर ज्याच्या आसपास कुठेही फंक्शनल एअरपोर्ट नाही, जो जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण पंढरपूरला पांडुरंग आहे, तुळजाभवानी आहे, सिद्धेश्वर आहे, यासारखी सगळी शक्तिपीठ एकत्र आहेत। अशा ठिकाणी एअर कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे देशभरातली भाविक येत नाहीत किंवा त्यांचा येण्याचा ओघ कमी होतो। यामुळे हा एअरपोर्ट सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, असेही फडणवीस म्हणाले। ज्यावेळी याबाबत एअरपोर्ट अथॉरिटीशी आम्ही चर्चा केली, त्यांनी आम्ही हे विमानतळ सुरू करायला किंवा त्याचं नूतनीकरण करायलाही तयार असल्याचं सांगितलं, पण जोपर्यंत कारखान्याची चिमणी हटवली जात नाही तोपर्यंत आम्हाला विमानतळ सुरू करता येणार नाही, असं त्यांनी सांगितलं। मग त्यानंतर एक लंबी लढाई झाली कोर्टामध्ये, अशी सगळीकडे ती झाली। खरं म्हणजे आम्ही पण हे समजावून सांगितलं की ही चिमणी हटवणं ही काय आमची प्राथमिकता नाही। साखर कारखानाही आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल तर ते केलं पाहिजे। एक हटवलेली चिमणी दुसऱ्या ठिकाणी बांधता येऊ शकते, पण जर एक एअरपोर्ट जर सुरू झालं तर सोलापूरचा किती विकास होईल याची आपल्याला कल्पना आहे। याच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरसाठी 2 अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या। त्यातली एक म्हणजे जागा वगैरे निश्चित होतंय, पण सोलापूरला लवकरच एक चांगला IT पार्क तयार करणार आहोत। सोलापूरची जी मुले पुण्यात बसली आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणार आहोत। आपण मध्यंतरी समांतर योजना आणली, त्यातही अनेक अडथळे आले, पण आपण ती योजना पूर्ण केली। यानंतर ही सर्व मंडळी पुन्हा माझ्याकडे आली आणि मला म्हणाले, जर सोलापूरकरांना आपल्याला 24 तास पाणी द्यायचं असेल तर एक नव्यानं योजना आणावी लागेल, त्यासाठी 1000 कोटी रुपये आम्हाला द्या। काळजी करू नका, तेही 1000 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आहे। त्यामुळे येत्या काळात सोलापूरमधील प्रत्येक घरात 7 दिवस 24 तास पाणी पुरवठा सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे।